ए बरं मी काय सांगते, तुमचं भांडण मिटलंय ना आता? एकमेकांना काय ओरडत नाही ना? आनेश मॉनिटर, आयुष मॉनिटर असं काही नाही. प्रत्येकाने ज्याला वाटेल ते करायचं काम. हा, जे काम आवडेल ना ते काम करायचं प्रत्येकाने. तुम्हाला खडू पाहिजे असेल तर मला सांगायचं, काही वस्तू पाहिजे असेल तर सांगायचं मला. भांडण करायचं नाही. आणि उद्या कोणी घरी जायचं नाही. सगळ्यांनी इथंच राहायचंय. खूप खेळतात सलोनी बरोबर घरी गेल्यावर. भांडून लगेच खेळतात. त्या दिवशी कशी तू आणि वैष्णवी भांडली ना लगेच, ओ आमच्या तर लक्षातच नाही, आम्ही तर विसरूनच गेलो असं सांगत होत्या. नाटक हे पण ह्या नाटक करत होत्या ना. मॅडम बसलेले आणि खाल्लेला बिस्किट पण खाल्लेला. बिस्किट मॅडम सांगू मॅडम आमचे ते बेड आहे ना त्यावरची मी सुद्धा पडते ना सुद्धा वरती जाते. त्यापेक्षा तू बेडवर झोपूच नको ना, तू खालीच झोपायचं म्हणजे पडणारच नाही. मॅडम आता लोळत ना. आता मी मम्मी आली ना, आता वैष्णवीची आई आली ना का सांगेल का तिला बेडवर झोपूच नका देऊ, खाली झोपायला द्या. मॅडम सगळ्या पोरींनी सांगू पेटे विचारून ठेवलेले आहेत. पेट्या एकदम आवरून ठेवल्या सगळ्या. उद्या तयारी झाली. सांगू आर्यन माझ्या जवळ झोपतो ना तर मी घोरतो ना तर आर्यनला उठवतो मी रात्री. कोण घोरतो एवढा तर आर्यन उठतो तुझ्या आवाजाने झोपायला. मॅडम झोपलेला तर पहिल्याची जेल झोपायला तो एवढा घोडायला लागेल निजून होणी दे. मॅडम ना शिवण्या पण करते. कसं घोरायचं रे? हा, ते तोंड उघडं राहिलं ना का मग आवाज येतो. तोंड बंद ठेवल्यावर मग नाही आवाज येत. जागीच असते रात्रभर. मॅडम 12 वाजता. मॅडम 12 वाजता. वाव, घड्याळ आणलं का? कोणी घेतलं रे? भाऊन घेऊन दिले. कधी रे? कधी? किती वाजले? समजतं का तुला किती वाजले? सांग बरं किती वाजले? 11:35. वा 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 वा, तुला समजते विपुल? नाही तर अनिशला समजते. अनिशला देऊन टाक. ठीक आहे, तुम्हाला घड्याळ पण शिकवेल मी आता. हा, शिकवेल घड्याळ. सोप्पा असतो. 1 तास होतो ना पूर्ण. व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी स्मार्ट बॉय.